आमच्या महाराष्ट्र विधानमंडळामध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी खूप चांगली विधानं केली की मागेल त्याला शेत रस्ता मिळेल आणि तोही 60 दिवसाच्या आत मिळेल आणि जर समजा आधीचा रस्ता जुना असेल तर त्याचा क्लेम करा, तो पण तुम्हाला मिळेल आणि कोणी रस्त्यामध्ये जर अडथळा निर्माण केला की त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा। आम्ही बावनकुळे साहेबांवर खूप खुश झालो, पण माझी एक विनंती आहे, जे तुम्ही विधानसभेत बोलले जे पाहून आम्ही खुश झालो ते मात्र प्रत्यक्ष अंमलात आलं पाहिजे। म्हणजे तहसीलदारांना, प्रांताला, कलेक्टरला आदेश दिले पाहिजे, पण अशी प्रोसिजर राबवली जात नाही। आता आमच्या या शेतकऱ्यांनी, जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे अर्ज केले आणि काहींचे अर्ज तर 2-2, 3-3 वर्ष पेंडिंग राहिले, काहींचे 4-6 महिने तर फाईलच पाहिली नाही। असा जो प्रकार असेल हे चुकीचं आहे। त्याचं कारण असं आहे की मला एखादी वस्तू जर बाजारात मिळाली तर धकून जाईल, पण शेतामध्ये जाण्याचा जर रस्ता नसेल मग का हेलिकॉप्टरने वापरेल का? म्हणून मला असं म्हणायचं आहे, जर जोपर्यंत यांना रस्ता मिळत नाही तर सरकारने आपल्या खर्चाने, मंत्रिमंडळाने आपल्या खर्चाने यांना एक हेलिकॉप्टर देऊन द्यावं। म्हणजे हेलिकॉप्टरपासून बैल गाडी, आवत पाटा, ट्रॅक्टर इकडून तिकडे जाऊ शकतं। अरे पण चुकीचं आहे ना। सरकार जर चालवायचं असेल, कायद्याची अंमलबजावणी करणं योग्य आहे आणि ते वेळेत कार्य केलं पाहिजे। सरकार नाही म्हणतं आम्ही शेतकऱ्यांच्या मागे, आम्ही शेतकऱ्यांच्या मागे। कुठे शेतकऱ्यांच्या मागे? आता आमच्याकडे सगळं जळगाव जिल्ह्यामध्ये 5-6 आमदार तर भाजपचे आहेत की शेतकऱ्यांची बाजू हे घेत नाहीत। शेतकऱ्यांचे प्रश्न आयर्वेन मांडण्यासाठी आम्हाला तहसीलदारकडे, प्रांताकडे, कलेक्टरकडे यावं लागतं। आज कलेक्टर महोदयांनी आमची दखल घेतली आणि त्यांनी आमच्यासाठी स्वतंत्र ॲडव्होकेट खेवलकर म्हणून यांची नियुक्ती केली की खेवलकर साहेब तुम्ही यांचं सगळं ऐकून घ्या आणि यांच्यात काय कमी अधिक आहे ते करा आणि यांना ताबडतोब रस्ता देण्यासाठी बोला। आणि खेवलकर साहेबांनी यांची समस्या ऐकून घेतल्यानंतर मला एक बरं वाटलं। डायरेक्ट तहसीलदारांना बोलले, साहेब यांचं काय कमी आहे ते मला सांगा, मी पूर्तता करतो, पण यांचा निर्णय ताबडतोब द्या। आणि म्हणून अशा दृष्टीने आम्ही असं म्हणतो शेतकरी बांधवांची कामं झाली पाहिजेत। आज मला बरं वाटलं की प्रशासन काही ना काही विचार करतंय। असा विचार माझे राजकीय पुढाऱ्यांनी, आमदारांनी, मंत्र्यांनी केला तर खूप बरं होईल।